हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण उकडलेल्या अंड्याची भाजी बनवणार आहोत. तर मी इथे अर्धा डझन अंडी उकडवून घेतलेत आणि थंड होण्यासाठी ठेवलेत. तोपर्यंत आपण फोडणी देऊया. त्यासाठी कढईमध्ये 3 चमचे मी तेल टाकून घेतले. तेल गरम झाले की याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊया. 5-6 कढीपत्त्याची पाने टाकून घेऊ. त्यानंतर लगेचच आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो सुद्धा टाकून घेऊया. आणि आता आपण हे परतवून घेऊ. कांदा व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा. थोडा क्रिस्पी झाला पाहिजे आणि तांबूस कलर आला पाहिजे. तर अशा पद्धतीने कांदा भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. अर्धा छोटा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा चिकन मसाला आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि 1 चमचा लाल तिखट. हे तिखट घरचं आहे, तर घरचं लाल तिखट मी 1 चमचा घातलेला आहे. आता हे सगळे मसाले आपण परतवून घेऊया. अशा पद्धतीने झटपट तुम्ही ही अंड्याची सुकी भाजी बनवू शकताय. मसाले पूर्णपणे परतवून झालेत माझे इथे. त्यानंतर मी इथे खोबऱ्याचं वाटण घालते 1 चमचा. तुम्ही किसून खोबरं घातलं तरीसुद्धा चालतं, पण इथे माझ्याकडे वाटण अवेलेबल होतं, त्यामुळे 1 चमचा मी वाटण घातलेलं आहे खोबऱ्याचं. पुन्हा एकदा आपण परतवून घेऊया. आणि मसाले जळतायत असं वाटत असेल तर मग थोडंसं पाणी घाला आणि परतवून घ्या. तरी ते मसाले परतून झालेत. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि हे मसाले शिजवून घेऊया. जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसंच, अर्धी वाटी चालेल. पूर्णपणे मिक्स करून घेऊ. आता मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपण उकळी येऊ देऊया. आता चवीनुसार मीठ घालून घेऊ. आणि आता आपण बाजूला जी अंडी उकडवून घेतली ती थंड झाली होती आणि अशा पद्धतीने मी आता ही चिरून घेतलेली आहेत. आता आपण ही अंडी चिरलेली आहे ती या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. झटपट आणि सोप्या पद्धतीने होणारी ही चविष्ट अशी भाजी आहे. तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते ही. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत खायला अतिउत्तम लागते. त्यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर तर झालीच पाहिजे. वा, मस्तच. तर ही मसालावाली अंड्याची भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा. कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.